मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? विस्थापन. आणि डिस्टन्सला अंतर. मग आता आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचा. छोटासा काय करायचंय? करायचं छोटासा असं काहीतरी. लेकरांना शिकवायचं म्हणजे पुस्तकाला वाचून दाखवायचं नाही ना, काहीतरी बनवावं लागेल. मग इथे एक गाव, तिथे एक गाव, मग एक असा जातो, दुसरा तसा जातो, तिसरा तसा जातो, असं काहीतरी करावं लागेल. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा रे बाळांनो, की समजा या ठिकाणी एक गाव आहे, मी त्याला नाव काय देऊ? हेच का? नाव काहीतरी भारी घ्या ना जरा. इथं हे आहे, नाव काय आहे? ठीक आहे. इथे एक दुसरं एक गाव आहे, समजा अमेरिका गाव आहे ना, तर बुक किती झाली? हा, मुंबई म्हण. अरे अमेरिका देश आहे रे, देश आहे. इतिहास शिकवतो मी तुम्हाला. मग हे आपण आपल्या जवळच घेतलं. काय घेतलं? माझा लंडनहून कुठे जायचंय? किंवा पुण्याहून? मग रस्ता एकच असतो का खूप सारे असू शकतो? बरोबर आहे की नाही? मग समजा आता आपण आपल्यापैकी दोघं तिघ, आता मी पुण्यात आहे, तू पुण्यात आहे, तू पुण्यात आहे, आपण तिघ जण कुठे आहोत? आपल्या तिघांना कुठे जायचंय? लंडनला जायचं. कुठे जायचंय? मग आता हे बघ, माझ्याकडे माझं स्वतःच विमान आहे. अरे हसताय काय? बरं ठीक आहे, उद्या मी दाखवतो. माझ्याकडे काय आहे? आहे सिरियस होऊन. मग आता माझ्याकडे आहे म्हणलं, मी इकडे 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 कशाला फिरू? मिसळ जाणार ना. मग मी गेलो, अरे आता उलट झालं, बट असू द्या, काय अडचण नाही. मी आलो, बरं ठीक आहे ना. आणखी आपण सगळे लंडन मध्ये राहतो असं समजा. कुठं राहतो आपण? आपल्याला जायचंय कुठं? पुण्याला जायचंय. ओके, असं करू काय त्याला एवढं, म्हणजे मला ड्रा करायला सोपं. मग माझ्या स्वतःकडे माझं विमान आहे, त्यामुळे मी सरळ सरळ कुठंच न थांबता, कुठंच दुसऱ्या गावाला न जाता डायरेक्ट कुठे आलो? पण तुमच्याकडे स्वतःच विमान आहे का? नाही ना. बरोबर आहे ना? काहीच नाही रे. मग तुम्ही ज्या विमानात बसणार ते ज्या देशातून जसं जाणार आहे, शेवटी ती पॅसेंजर आहे, त्याला इकडून इकडून फिरत जायचंय. मग त्याच्यातलं एक गेलं बघा, हे असं, एक असं आणि हे असं आलं. हा मी आहे, मला एक नंबर म्हटलं. तुमच्यातली तुझं नाव सांग सोनू. प्रतीक आला 2 नंबरच्या रस्त्याने. आणि साहेबांचं नावच विसरतोय, आर्यन. आता आर्यनला एवढा खराब ट्रॅक भेटला. आमच्या आर्यनला बघा, असं असं फिरून असं आमचं आर्यन इथं आलं. चालतंय का? आता तुम्ही मला सांगा, ऍक्च्युअल मध्ये मी असो, प्रतीक असो किंवा आर्यन असो, आम्ही तिघे एकाच गावात होतो ना? आम्ही तिघे एकाच गावाला गेलो ना? दॅट मीन्स आवर इनिशियल पोझिशन म्हटलं किंवा इनिशियल लोकेशन म्हटलं किंवा इनिशियल सिटी म्हटलं तरी सेमच आहे ना. आणि गेलो फायनल सेमलाच ना. पण जात असताना तिघ एकाच रस्त्याने गेलो का वेगवेगळ्या रस्त्याने? मग वेगवेगळ्या रस्त्याने गेलो तर आम्हा तिघांनी कव्हर केलेली लेंथ म्हटलं मी, ना डिस्टन्स म्हटलं ना डिस्प्लेसमेंट म्हटलं, मी काय म्हटलंय? लेंथ म्हटलं. आम्ही तिघांनी कव्हर केलेली लेंथ म्हणजे आम्हाला ऍक्च्युअल ट्रॅव्हल करायला मिळालेलं अंतर सुद्धा नको, लांबीच म्हटलं मी थोड्या वेळासाठी. ती सारखी आहे का वेगवेगळे? पक्का? मग आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जर बघितलं याच्यामध्ये क्लिअरली, तर लंडन जिथून आम्ही प्रवास चालू केला, समजा आम्ही त्याला म्हटलं इनिशियल पोझिशन. काय म्हटलं? मग मी याला म्हटलं आय म्हटलं. काय म्हटलं? आणि याला मी म्हटलं एफ म्हटलं. काय म्हटलं? मग सुरुवातीला होतो कुठं? लंडनला. पोहोचलात कुठं? तर याचा अर्थ प्रवासामध्ये म्हणजेच मोशन मध्ये, कुठलंही मोशन असो, in each and every motion we have to consider about the 2 fundamental states. First one is initial, जिथून तुमचा प्रवास चालू होतो, and last one is our final position, ज्या ठिकाणी तुमचा प्रवास थांबतो. याच्या मधल्या ज्या केसेस आहेत ते नंतर
पण आता आमच्या बेसिक लेवलला कळालं का? मग आता मला सांगा रे बाळांनो, इनिशियल आणि फायनल या दोन गावांमध्ये जे कमीत कमी अंतर होणार आहे, जे कमीत कमी असेल, मला सांगा ते 1 नंबर असेल, 2 नंबर असेल का 3 असेल? मग 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर मध्ये एक जो नंबर आहे तो हा वेव्ह लाईक स्ट्रक्चर किंवा वेडावाकडा आहे का? तुम्ही मला सांगा स्ट्रेट आहे तो? याचा अर्थ मला जर या जगातले कुठले 2 पॉइंट्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जर मी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली तर ते डिस्टन्स हे मिनिमम असतं, शॉर्टेस्ट असतं का मॅक्झिमम असतं? त्याच्यापेक्षा कमी अंतर नाही ना होऊ शकणार. मग याचा अर्थ बाळांनो, बरं आणखी एक गोष्ट, तुम्ही आय ला आहात आणि एफ ला पोहोचायचं, तर आय पासून एफ कडे जाण्यासाठी म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी किती रस्ते असतात? पहिला ऑप्शन 1, दुसरा ऑप्शन इन्फानाइट, असंख्य रस्ते असतील ना. पण एवढ्या सगळ्या रस्त्यांपैकी एक रस्ता असा असणार, तो कसा असणार? स्ट्रेट, बरोबर आहे ना. आणि तो स्ट्रेट रस्ता म्हणजे तुमचं कमीत कमी अंतर काय जास्तीत जास्त? बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ बाळांनो, हे 1 नंबर जे आहे त्याला तुम्ही मिनिमम म्हटलं किंवा रस्त्याच्या भाषेमध्ये शॉर्टेस्ट शब्द वापरला. कसा वापरला? हा, नीट लक्ष द्यायचं. कसा वापरलाय? शॉर्टेस्ट वापरला. कसा? शॉर्ट आणि शॉर्टेस्ट याचा अर्थ सर्वात कमी ना रे. मग सर्वात कमी रस्ता हा कुठला होणार असतो? तर तुम्ही म्हटलात स्ट्रेट होणार असतो. कुठला? स्ट्रेट. मग याच्यामध्ये आणखी एक रस्ता घेतला, समजा हा चौथाच, समजा सरळ असा 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 आला, होऊ शकतो ना. पार्थ समजा असा 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 इथं आला, होऊ शकतो ना. म्हणजे खूप सारे रस्ते आहेत, पण 1 नंबरच्या रस्त्याची लांबी ही सगळ्यात जास्त असेल का कमी असेल? मग तो काहीतरी स्पेशल म्हणून काम करेल ना, बरोबर की नाही. म्हणून आम्हाला आता त्या स्पेशल कडे लक्ष द्यायचं. लक्षात आलं का? मग जर सगळ्यांचं लक्ष असेल, एकदम व्यवस्थितपणे म्हणजे बघत असेल पुढे, तर मी आता तुम्हाला एक छोटीशी आणि खूप महत्वाची गोष्ट सांगणार, तर नीट बघायचं. बाळांनो, प्रवासामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? इन ईच अँड एव्हरी जर्नी, कुठल्याही प्रवासामध्ये घ्या, फायनल आणि इनिशियल 2 महत्वाचे स्टेप्स असतील. नक्की? पक्का? मग आता मी जर म्हटलं बघा, आता जर फायनल आणि इनिशियल पोझिशन मध्ये जर मी रस्ता एकदम स्ट्रेट दाखवला तर त्या रस्त्याची लांबी सगळ्यात कमी असते ना, बरोबर आहे की नाही. मग या सगळ्या गोष्टी जर मला समजल्या असतील आणि मी या सगळ्यांना एकत्रितपणे मांडणार असेल तर मी असं बोलू शकतो का? बघा मी म्हटलं दी स्ट्रेट लाईन डिस्टन्स, म्हटलं काय म्हटलं मी? आणि डिस्टन्स पण शब्द वापरलाय. मी काय म्हटलं? स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन इज ऑलवेज शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हटलं तर चालेल. अरे स्ट्रेट लाईन तुम्हीच म्हणलात ना, सगळ्यात कमी कुठे असतं? सरळ मध्ये असतं, तुम्हीच म्हणलात ना. मग आणखी याला आपण अशा भाषेत सांगितलं तर चालेल का? मी जर म्हटलं, इकडे बघा, डिस्प्लेसमेंट can be defined as, बऱ्याच पद्धतीने सांगता येईल, पण मी याला असं म्हटलं दी शॉर्टेस्ट. बरोबर आहे का रे बाळांनो? कारण सगळ्यात कमी असतं द शॉर्टेस्ट पाथ लेंथ. बरोबर आहे का? तुम्ही एवढं जरी म्हणलं असतं चाललं असतं, द शॉर्टेस्ट पाथ म्हटलं तरी चाललं असतं. द शॉर्टेस्ट पाथ लेंथ बिटवीन कोणामधले असते रे बाळांनो ते? हा, पण कुठले अरे कुठले? 2 चिन्ह, आपण कुठले? पण इनिशियल अँड. मग मी आता आपलं सवय नेहमी फायनल अँड इनिशियल म्हणायची लागली, तसं काही पण मी शिकवतो तुम्हाला. पण याच्या आणि याच्यामधलं अंतर आहे, पण कुठलं? 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, कुठलं? तर तुम्ही म्हणलात 1 का? ते सगळ्यात कमी आहे. म्हणजे ते कसं आहे रे सोन्यांनो? शॉर्टेस्ट. बरोबर आहे ना. डिस्प्लेसमेंट कॅन बी डिफाइंड ॲज द शॉर्टेस्ट पाथ लेंथ बिटवीन द फायनल पोझिशन अँड इनिशियल पोझिशन. म्हणून म्हटलं बिटवीन दी कसली पोझिशन? फायनल पोझिशन अँड, जोरात बोलायचंय, इनिशियल पोझिशन. बरोबर आहे का? समजलंय का रे सोन्यांनो? मग डिस्प्लेसमेंट ही छोटीशी पण सुंदर कॉन्सेप्ट लक्षात आली का? याच्यावरती हे पूर्ण लेक्चर होणार आहे, पण खरं सांगायचं, कळलंय का? मग डिस्प्लेसमेंट मध्ये रस्ता, आता इथं मला सांगा, इथून इथपर्यंत जायला असंख्य रस्ते,
याची लांबी म्हटलं समजा मी थोड्या वेळासाठी 1 किलोमीटर आहे, याची म्हटलं मी 2 किलोमीटर आहे, याची म्हटलं 3 किलोमीटर आहे, याची समजा 4 किलोमीटर, याची 5 किलोमीटर आहे. आपल्याकडे असंख्य रस्ते भेटतील ज्याची लांबी डिफरंट असेल, लेंथ डिफरंट असेल, पण हा स्पेशल वन आहे याची सगळ्यात कमी असेल, आणि ज्याची सगळ्यात कमी तो ऑलवेज कसा असेल, स्ट्रेट असेल, आणि त्याला नाव काय दिलं, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ती शॉर्टेस्ट आहे. लक्षात आलं का? पक्का पक्का. मग जर इथपर्यंत सोबत असाल तर मला असं वाटतं प्लीज एवढं छोटस नोट डाऊन पण करून घ्यायचं पटकन, प्लीज पटकन. नोटबुक मध्ये मला दिसवीला असताना आपल्याला नंबर लाईन होती का रे 6वीला? ठीक आहे, होती का? मग ती नंबर लाईन मी अशा आहे म्हटलं तर चालेल का, असं केलं तर चालेल का? मग मला याच्यावर 1 2 3 लिहायचंय. तुम्ही काय करायला पाहिजे मला आठवण, काय 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 करू, हा मध्ये काय लिहायचं, मध्ये कुठं, इथं बरोबर मध्येच यायला पाहिजे का? सगळ्यात पहिली गोष्ट इकडे आरोय आणि इकडे आरोय, दोन्हीकडे इन्फानाइट लेंथ आहे, म्हणजे तिथं मध्येच असं मला सांगताय. त्याच्यामुळे मी थोडं इकडे लिहिलं, असं लिहिलं, आणि याला म्हटलं ओरिजिन ओ लिहिलं. मी काय लिहिलं, म्हणजेच 0 लिहिला. काय लिहिलं? मग आता इकडे लिहिलं 1, इकडे पण लिहिलं 1, इकडे लिहिलं 2, इकडे पण लिहिलं 2, इकडे लिहिलं 3. पक्का? मग मी इकडे लिहिलं प्लस प्लस, का चुकलं माझं? कस काय काय माहित नाही, चुकलं म्हणलं म्हणजे उत्तर सांगायला पाहिजे. काय सांगतो बाबो, म्हणजे इकडं लिहायचं म्हणे मायनस आणि इकडं लिहायचं लिहायचं नाही. अरे बाबा हे तर काय वेगळंच कळलं. मग हे बरं लिहिलं नाही, लिहायची गरज नाही पण लिहिलं नाही, मग काय माझं चुकलं का? चला आता तुम्हीच मला सगळ्या गोष्टी सांगितल्या, मी सांगायची गरज लागली ना. याचा अर्थ प्लस तुम्ही मला कुठं जायला सांगितलं, राईटला. मायनस तुम्ही मला कुठं जायला सांगितलं, याचा अर्थ प्लस आणि मायनसचा अर्थ काय झाला, लेफ्ट हँड. मग प्लस आणि मायनसचा इम्पॉर्टन्स कळालंय का? मी नाही सांगितलं, तुम्ही मला सांगितलंय. बरोबर आहे का? मी काय बोललो कळालं का? क्लासमध्ये एक जरी इकडे इकडे बघत असेल तर मला इथं टेन्शन, सिरियसली. एक सिंगल खिडकी. आता मी ऑनलाईन आहे ना, त्याच्यामुळे मी गप्प बसतोय. तुम्ही बघितलं असेल शनिवार पासून मी असं जर हातपाय बांधल्यासारखं आहे, नाहीतर कसं होतं माहिती ना, तिकडं जायचो. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ उद्या मी बंद करतो हे आणि तुमची मालिश करतो. मग नीट लक्ष द्या ना, तुमच्या गाडी चाललं नाही सगळं, तरी पण दादा तू खरंच त्रास देतो राव, काही म्हणतो. माझा हे प्लस आणि मायनस इम्पॉर्टंट कळालं का? चला मग इथं आता मी 4 लिहिलं तर चालेल का? इथं मी 5 लिहिलं तर चालेल का? मग आता इथं 0ला ओ म्हणलं ना, मी इथं म्हटलं ए आहे आणि ही आहे बी. मग मी म्हटलं सांगा बरं मला लेंथ ऑफ ए बी किती आहे. हे सगळं जे काय दिसतं हे थोड्या वेळासाठी मीटर मध्ये घेतलं. कशामध्ये घेतलं? तर लेंथ ऑफ ए बी किती आहे? एवढं किती आहे? अरे बाबांनो 1 2 3 4 5. ए बी किती आहे? 2चा वर्ग. कुठे? अरे या लाईन से नाही. जोरात ना मग. बरोबर आहे ना? तुम्ही म्हटलात 3 मीटर आहे म्हटलात. मी म्हटलं कसं काय, तर तुम्ही असं केलं 1 2 3 1 2 3. बरोबर आहे की नाही? पण ऍक्च्युअल मध्ये हे काय असतं, तर हे असतं फायनल पोझिशन बी मायनस इनिशियल पोझिशन ए. बरोबर आहे की नाही? मग फायनल पोझिशन कुठून मोजायची, तर सगळ्या पोझिशन ओ पासून असतो. ओ पासून बी किती आहे 5, ओ पासून ए इनिशियल किती आहे 2. मग आलं किती? म्हणजे याचाच अर्थ कुठलाही आन्सर शोधताना आम्ही काय करतो, फायनल पोझिशन मायनस. समजलं का रे बाबांनो?
मग डिस्प्लेसमेंट शोधताना स्ट्रेट लाईन कसं काढणार? फायनल मायनस इनिशियल. म्हणजेच हे किती आहे? 3 आहे. 3 काय झालं तुमचं? डिस्प्लेसमेंट. कळालं का आता? मग हे 5वीचं काय शिकवलं कळालं का? नक्की? पक्का? ओके. मग आता आपण जाऊया थोडस डिस्प्लेसमेंट कडे मॅथमॅटिकली बघूया. चालतंय का? चला बरं, आता एकदम व्यवस्थितपणे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे झालं. आता डिस्प्लेसमेंट घ्यायचंय. चला इथे एक गाव देऊया. ह्या गावाला काय तर नव्हतं. तुझं गाव कुठलं? पाडगाव. पी पी हा स्पेलिंग सांग ना. पारगाव. ओके, पारगाव होय. पाडगाव पाडगाव डे कसून आलं. कामठाव. ठीक आहे. काम था ना रे? कथा था बरोबर आहे का? बरं. मग आता मला सांगा, तू कुठे आहेस आता? तो तुझा दोस्त आहे की नाही? त्याच्या गावाकडे जायचं. ओके. त्याच्या गावाला तू समज तू असा गेलास, असा फिरून गेलास आणि समज बर का, हे आहे 21 किलोमीटर जे तुला ड्रॉ करून दाखवलं ते काय आहे, आणि हे पण तेवढंच आहे. हे आहे 21 किलोमीटर. चालतंय का? मग आता मला सांग, ऍक्च्युअल मध्ये तू पारगाव मध्ये तुला जायचे कुठं? काम ठेवला. बरोबर का रे? प्रति कुठे? पारगाव. त्याला जायचं कुठं? ओके. मग ऍक्च्युअल मध्ये त्याचं स्ट्रक्चर असं आहे. मग आता बिचाऱ्याकडे तो म्हणलं पप्पा मला मित्राकडे जायचंय. म्हणलं तू आहेस नववीला, तुला आपण गाडी बिडी काय देत नाही. मग आता वैतागला बिचारा. म्हणला ठीक आहे गाडी देत नाही. सायकल, हा सायकल घेऊन जा म्हटले. आता हा सायकलवर कोणाच्या गावाला जाणार आहे? पार्कच्या. रस्ता बघितला का? रस्ता बघितला ना? मग ऍक्च्युअल मध्ये जर पारगावरून कामठ्याला जायचं असतं, तू जर सरळ गेला असता तर हे 21 आणि हे 21 40 झालं असतं ना? अरे किती? शाळा तर लई मोठी होती. 21 आणि 21 40 ना? बघ जोरात. हे लक्ष दे जाऊ, माझे गणित लय चुकतात. काल नाही काल म्हणलं 5 आणि 5 9. काय झालंय? थांबा काय म्हणलं? 9 असतोय. याचा थोडंही लक्ष देत नाही. काही म्हणलं एखाद्याला तर चुकीचं शिकवलं तर ते म्हणतात वा काय सर भारी शिकवत होते. आता आमचा निकाल काय म्हणतो? 5 आणि 5. लक्ष द्यायचं. शुभम 5 आणि 5 किती? काय सांगतो? मग याचा अर्थ 21 प्लस 21 हे पण रेडियस म्हणून किती असायला पाहिजे सोन्यानो? याचा अर्थ बाळांनो, पारगाव पासून आमचा कामठा आहे किती? फक्त 42 किलोमीटर. पण सरळ रस्ता. मग रस्ता सरळ नाही म्हणल्यानंतर जो रस्ता आहे त्याच रस्त्याने जावं लागणार ना? बरोबर आहे की नाही? मग हा बिचारा सायकल घेऊन या पी, त्याच्यानंतर आर आणि हे के म्हणूयात. पी फॉर पारगाव, के फॉर कम, पी आर के या रस्त्याने निघाला. मग त्याचा रस्ता कळाला. गावा पी, पुन्हा वाटेत काय लागतं? आर, नंतर काय तुमचा हा त्याचा रस्ता आहे. मग ऍक्च्युअल मध्ये बाळांनो तो चालत किती गेला, सॉरी सायकलवर किती गेला? तर तुम्हाला माहित आहे हे पूर्ण सर्कल नाही तर कसं आहे? हाफ सर्कल आहे. मग मी जर म्हटलं चला त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं तर तुम्ही म्हणणार हाफ सर्कल एवढं केलं. सर्कल काय? त्याचा एरिया बघायचा का लेंथ बघायची? जोरा सगळ्यांचं लक्ष मागचं आहे त्याचं लक्ष नाही, आणि सगळ्यात मागचं जरी लक्ष देत नसेल तर मग काय उपयोग आहे? एक माणूस जरी नसेल लक्ष देत तर माझं लेक्चर पुढे जात नाही. माहिती ना तुम्हाला? तुमच्या सगळ्यांच्याच आई बापांनी मला काहीतरी काम दिलंय ना? का तुझ्या आई बापांनी नाही दिलं? बाबा दिलंय ना सगळ्यांनी. हा, आणि आता इथून पुढे एक मला असं वाटतं मीच काहीतरी करतोय, नवीन पॉलिसी काहीतरी. समजा एक उदाहरण, मॅडम नाव, हा समजा नेहाच्या शेजारी सई बसली आणि सईचं लक्ष नसेल तर नेहाला फटके लावायचे. शेजाऱ्यांची पण काय जबाबदारी आहे की नाही? आपल्या शेजाऱ्याचं भलं व्हावं असं वाटतं की नाही? बरोबर आहे की नाही?
आदित्य मला असं वाटतं तुझ्याकडे यावं लागेल. नाही मग शेजारचं काय करतो बघा जरा, त्याला सांगा जरा, त्याला ध्यान किधर आहे. बरोबर आहे ना. हा मग आता मला सांगा रे, याला 2πr म्हणजेच कळालं असेल सगळ्यांना. 2 पाय आर, पायची व्हॅल्यू माहित आहे सगळ्यांना. बरोबर आहे का. आणि हे किती रे, हे 4 ना. नाही आमचा प्रतीक हा म्हणलाय, पण हा म्हणला किती लक्ष देतोय. किती 7 चौक 21 ना. हे सगळं ऑनलाईन युट्यूब वरती बघायला. पहिल्यांदा म्हणतील हो मास्तर क्लास बंद करा तुमचा. आतापर्यंत 7 त्रिक 21 होतं, 7 3 21. तुम्ही तर 4च आणलं. बरोबर आहे की नाही. आणि तरी पण खाली मानलं झालं. हा एक जण तरी म्हणतो का हा चुकलं की रे. हा चुकलं पण. हा मग 7 3 आता ही एवढं तर येत असतं. 22चा पाडत नाही. 22 3 व्हेरी गुड. आणि जर सगळं मी किलोमीटर आहे म्हटलं तर किलोमीटर ना. मग आमचा मुद्दा एवढाच आहे, बिचारा आपला मित्राला भेटायला किती किलोमीटर सायकल चालवतो. 66 किलोमीटर सायकल चालवली. पण तो ऍक्च्युअली एवढी सायकल चालवून 66 किलोमीटर सायकल चालवून तो पोहोचलाय मात्र कुठं, फक्त 42 किलोमीटर वरती. कुठं पोहोचलाय. बरोबर आहे की नाही. तर बाळांनो नीट लक्ष ठेवायचं. डिस्प्लेसमेंट जे आहे ना, खूप इंटरेस्टिंग पॅरामीटर आहे. डिस्प्लेसमेंट पॅरामीटर तुम्हाला कळाला असेल. तो काय म्हणतो माहिती का, तो काय म्हणतो नीट लक्ष ठेवा. डिस्प्लेसमेंट म्हणतो मला तुम्ही कुठल्या रस्त्याने जाताय, कसं जाताय, मला घेणं देणं नाही. मी फक्त आणि फक्त एकच काम करणार, तुम्ही सुरुवातीला कुठं होतात आणि शेवटी कुठं पोहोचला. बरोबर आहे की नाही. म्हणजे डिस्प्लेसमेंटला ऍक्च्युअल रस्त्यामध्ये इंटरेस्ट असतो का. डिस्प्लेसमेंटला कशात इंटरेस्ट असतो. सुरुवातीचं गाव आणि शेवटचं गाव. दॅट मीन्स डिस्प्लेसमेंट इज इंटरेस्टेड ओनली इन इनिशियल अँड फायनल पोझिशन. बरोबर आहे की नाही. त्याला फक्त इंटरेस्ट कशात आहे, इनिशियल आणि फायनल. बरोबर आहे की नाही. इनिशियल आणि दोन्ही मध्ये त्याला इंटरेस्ट आहे, बाकी त्याला घेणं देणं. मग आता तुम्ही मला सांगा डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, तुमच्या लक्षात आलं असेल तुमची फायनल पोझिशन आहे के मायनस इनिशियल पोझिशन आहे. बरोबर आहे की नाही. के मायनस, याचा अर्थ तुम्हाला माहित आहे हे किती आलं रे, तर हे आहे 42. बरोबर आहे का. मग तुम्ही किती चालत गेलात मला घेणं देणं नाही. तुम्ही कुठे पोहोचलात याच्यात मला जर इंटरेस्ट असेल तर ते असतं डिस्प्लेसमेंट. ते ऍक्च्युअल. मग मला सांगा तुम्ही या रस्त्याने ऍक्च्युअली गेला होतात का. तुम्ही गेलात इकडून, पण आम्ही मोजतो ही जागा. लक्षात आलं का. आणि डिस्टन्स मध्ये तुम्ही ज्या रस्त्याने गेला तो रस्ता मोजायचा. डिस्प्लेसमेंट मध्ये तुम्ही कसंही जा, आम्ही स्ट्रेटच मोजणार. सुंदर कॉन्सेप्ट आहे की नाही. लक्षात आलं का. मग आता इथपर्यंत जर कळालं असेल तुम्हाला तर खरं खरं सांगायचं डिस्प्लेसमेंट समजलंय का. मग आता याचं थोडस एक्स्ट्रा, कारण सेम डिस्प्लेसमेंट 10वी 11वी 12वी सगळीकडे असतं आणि पुन्हा आम्ही गोंधळ करत बसतो. आता मी काहीच बोलणार नाही ते रेटण्यासारखं हे असं ते तसं. मी डायरेक्ट तुमच्या समोर काहीतरी लिहिणार आहे. याला काय म्हणतात मला माहिती नाही, याला काय म्हणतात मला माहिती नाही. ओके ठीक आहे. आता तुम्ही म्हणला ना बोला काय हे काय एक्स काय ABCD असलंय. तुम्हाला सांग ना, त्याला काय सांगतो, त्याला सांगतो वाच करायला. मला सांग ना आपली भान नाहीत का, आपली भान नाहीत का. मला सांग ना काय रे एक्स ऍक्सिस ना. मग तो ओ काय आहे. ओ फॉर ऑरेंज, ओ फॉर ओरिजिन. व्हेरी गुड. मग आता नीट बघायचं. आता बघांनो या ओच्या उजव्या बाजूला 5 किलोमीटर वरती एक गाव आहे. काय नाव द्यायचं गावाचं. हा हे नाव देऊया पळसप. ठीक आहे. आणि या ओच्या डाव्या बाजूला पण एक गाव आहे. काय आहे रे गावाचं नाव. घाट का, घाट आहे म्हणून घाट गाव आहे. आता मला सांगा मग वैभव कुठे जाणार. घाटा. बरोबर आहे ना. आणि आमचा सरडे कुठे जाणार. पळसपला.
आता तुम्ही मला सांगा, मी म्हटलं हे सुद्धा 5 किलोमीटर आहे म्हटलं, कोणापासून? ओ पासून. मग आता हे बिचारे दोघं चालत चालत गेले. आता हा गेला इकडे पळसपला आणि हा गेला इकडे घाटाकडे, बरोबर आहे की नाही? तर तुम्ही मला सांगा, मी म्हटलं डिस्प्लेसमेंट ऑफ, बाळा तुझं नाव परत? हा, अरे तरी डीएसच येईल का? ठीक आहे, डिस्प्लेसमेंट मी एस ने दाखवलं आणि म्हटलं डिस्प्लेसमेंट ऑफ शुभम 5 किलोमीटर मी दाखवलं आणि म्हटलं डिस्प्लेसमेंट ऑफ वैभव हे पण 5 किलोमीटर येईल का रे बाळांनो? दया कुछ तो गडबड आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्ही मला शिकवत होता सर, उजवीकडे गेलं की प्लस घ्या, डावीकडे गेलं की हे मी सांगितलं तुम्ही सांगितलं. मग आता काय तुमचं डोकं पंढरपूरला गेलं काय? आता पल्स कुठे आहे? उजवीकडे आहे, म्हणजे शुभम उजवीकडे गेलं ना आणि वैभव मग जो डावीकडे गेला त्याच, जो उजवीकडे गेला. आणि तिसरा एक नमुना आपल्याकडे, तिसरा तो आहे तिथंच आंब्याच्या झाडाखाली झोपलाय, तिथं झोपलाय तो. त्याच कसं? हा जोरात सांगा ना मला. मग जो कुठंच गेला नाही त्याची इनिशियल आणि फायनल पोझिशन कडे सेमच आहे ना. समजा आपण तिसरा कोणाला घेऊ? पार्थला घेऊ. पार्थ आळशी माणूस, आंब्याचं झाड आहे तर ओरिजिनला आणि त्या आंब्याच्या झाडाखाली आता पाड पडेल, मग पाड पडेल, आंबा पडेल असं म्हणून तू झोपलास. ठीक आहे, आता मला सांग तू तिथं जायस ना. हा, आता इमॅजिन करा हे दोघांच्या दोघा घरी जायचं म्हणल्यानंतर थोडी घराची ओढ असते की नाही. एका तासात हा पळसप मध्ये जाऊन पोहोचला, 5 किलोमीटर गेला. हा एका तासात इकडं घाटंगरीला जाऊन बसला आणि आमचा पार्थ मात्र तिथंच आंब्याच्या झाडाखाली झोपला. आता नीट सांगायचं मला, बघा आता शुभम पळसपला गेला ना, म्हणजे फायनल मायनस इनिशियल हे 5 प्लस असतं का मायनस? हे 5. मग आता तुम्ही मला सांगा, आमचा पार्थ इनिशियल आणि फायनल पोझिशन सेमच ना, तिथंच आहे ना, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं का? मग आता मला सांगा डिस्प्लेसमेंट ऑफ पार्थचं डिस्प्लेसमेंट किती आहे? त्याच्यानंतर मला सांगा डिस्प्लेसमेंट ऑफ शुभम जर म्हटलं तर शुभमची फायनल पोझिशन +5 मायनस इनिशियल 0, बरोबर आहे ना? 0 ना, इथून सुरुवात केली होती ना, तर याचं किती आलं? +5 किलोमीटर. मग तुम्हीच म्हणलं प्लस लिहायची गरज लागत, म्हणजेच किती झालं? 5 किलोमीटर. आता डिस्प्लेसमेंट ऑफ वैभव बघा फायनल पोझिशन इथं आलाय ना, तो इथं हे आहे -5 मायनस इनिशियल 0 -5 किलोमीटर, बरोबर आहे का? कसं? मी जर आता ऑनलाईन नसतो ना मला -5 -0 किती येणार? आता किती येणार? -6. मग आता किती येणार? मग आता हे एवढ्या उशिरा ट्यूबलाईट पेटते अरे असलं सिली बेसिक नाही बरोबर. जे बेसिक आहे ना मायनस इंटू मायनस असतं तर मग प्लस असतं ना रे. इथे मी बेरीज आणि वजाबाकी करतो, गुणाकार करत होतो का? कसं काय प्लस म्हणलं रे? मग हे काय येणार? -5. मग नीट बघा आता. मग मी जर प्रश्न विचारला पार्थचं डिस्प्लेसमेंट, तुम्ही म्हणणार पार्थची इनिशियल आणि फायनल पोझिशन सेम आहे, म्हणजे त्याचं किती झालं रे? तुमचा शुभम उजवीकडे गेला ना 5 किलोमीटर, म्हणजे त्याचं प्लस यायला पाहिजे ना. आणि वैभव कुठे गेला? टुवर्ड्स द लेफ्ट हँड साइड ना. दॅट्स वाय द डिस्प्लेसमेंट ऑफ वैभव दॅट विल बी मायनस, बरोबर आहे की नाही? मग एकाचं मायनस, एकाचं प्लस, तर एकाचं 0. याचा अर्थ काय रे बाबांनो? डिस्प्लेसमेंट मायनस पण असतं, डिस्प्लेसमेंट प्लस पण असतं, डिस्प्लेसमेंट 0 पण असतं. समजलंय का? कळाले ना? सोपं आहे ना? आज काय रटायची गरज आहे का? तुम्हीच तुमचा प्रवास करायचा, बरोबर आहे की नाही? मग कोणाचं मायनस? उजवीकडे जाणाऱ्याचं प्लस, तर डावीकडे जाणाऱ्याचं सोपं होतं की नाही?
आणि किती फिरून चक्रा मारून जागेवर आला तर डिस्प्लेसमेंट किती असतं, कारण फायनल आणि इनिशियल पोझिशन कशी असते, सेम. बरोबर आहे की नाही? सोपं आहे ना सगळं? किती सुंदर आहे बघा. मग 4 वेळा काय लक्षात ठेवायचं आणि रटा मारायचं असं ट्रिकन तसं काहीच नाही ना. समजलं की सोपंच आहे सगळं नक्की. तर प्लीज बाळांनो हे थोडस घ्या बरं, कोणाचं प्लस कोणाचं मायनस पटकन पाहिजे मला फास्ट. डिस्प्लेसमेंट म्हणजे नेमकं काय असतं कॉन्सेप्ट वाईज, कोण मला सांगेल? व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन म्हणजे नेमकं काय असतं, असा प्रश्न आहे माझा. अरे वर्ग कसा पाहिजे? हा इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट किंवा फायनल पॉइंट आणि इनिशियल पॉइंट ह्या 2 पॉइंट मधलं सर्वात कमी अंतर किंवा सर्वात कमी अंतर. बरोबर ना? सर्वात कमी अंतर. मग सर्वात कमी याला शॉर्टेस्ट शब्द असतो इंग्लिश मध्ये. बरोबर आहे की नाही? आणि हे सर्वात कमी अंतर हे कसं असतं, तर सर्वात कमी येण्यासाठी तो रस्ता कसा असायला पाहिजे, सरळ असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर ना? म्हणून त्याला आपण असं डिफाईन केलं होतं, द शॉर्टेस्ट पाथ म्हणजेच रस्ता ना, कमीत कमी लांबीचा रस्ता असं म्हटलं तरी चालेल, किंवा शॉर्टेस्ट लेंथ बिटवीन फायनल अँड इनिशियल पोझिशन, दॅट इज नोन ऍज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचा अर्थ कळायलाय का? हा. मग आता दुसरी गोष्ट, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असू शकते का? डिस्प्लेसमेंट 0 असू शकते का? डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असू शकते का? डिस्टन्स निगेटिव्ह असू शकतं का? सर्वात कमी डिस्टन्स किती असू शकतं? 0. पण डिस्प्लेसमेंट मायनस पण असू शकते. लक्षात आलं का रे? मग एवढं जर सगळं कळालं असेल तर डिस्टन्स असो किंवा डिस्प्लेसमेंट असो म्हणजे एक प्रकारची लेंथ असते ना, मराठीत त्याला लांबी म्हणतो ना, आणि लेंथ मोजण्याचं स्टँडर्ड युनिट. बघा लेंथ मोजण्याचे खूप सारे युनिट आहेत. सेंटीमीटर आहे, फूट आहे, यार्ड आहे, इंच आहे, किलोमीटर आहे, मीटर आहे, खूप सारे युनिट आहेत. पण डिस्टन्स मोजण्याचं स्टँडर्ड युनिट असतं मीटर. काय असतं? काय? मग मला सांगा 1 मीटर म्हणजेच किती सेंटीमीटर असतं? 100 सेंटीमीटर. मग सेंटीमीटर मोठा असतो का मीटर मोठा असतो? कोण मोठा असतो? एका मीटर मध्ये सेंटीमीटर किती बसू शकतील? 100. तर 1 मीटर आणि किलोमीटर याच्यात मोठं कोण असतं? 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर असतात? 1000 असतात. बरोबर आहे की नाही? या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे, चांगल्या पद्धतीने कळायला पाहिजे. तर सगळं ओके आहे का? आजचं खरं चांगलं कळालंय का? नक्की. तर आता एक छोटस काम करायचंय तुम्हाला, होमवर्क करायचंय आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट शोधायचंय. काय शोधायचंय? शोधणार पक्का? चला आता डिस्प्लेसमेंट शोधायचं. थांबा 2 मिनिटं. A B C ठीक आहे. तर नीट बघा, हे आहे 10, हे आहे 6, हे आहे 5 आणि हे आहे 3. ठीक आहे. सगळेच्या सगळे डिस्टन्स हे मीटर मध्ये आहेत. कशामध्ये आहेत? तर तुम्ही लेंथ ऑफ AC म्हणजे स्ट्रेट लाईन आहे, म्हणजेच काय तुमचं डिस्प्लेसमेंट आहे, हे शोधायचंय. चालेल का? कळालं ना? हा. तर हा होमवर्क आहे, एवढं गणित करून यायचंय. नाही आलं की मग बघा पटकेस लाईन बघा. समजलंय? हा.
कळालं नाही का? प्रश्न आहे फाइंड दी डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट तुमचा रस्ता कुठला आहे कळाला ना? तुम्ही कुठल्या रस्त्याने गेलात तर ए एक्स बी वाय सी या रस्त्याने गेला तर तुम्हाला शोधायचे काय? लेंथ ऑफ AC शोधायचे. बरोबर आहे ना? सरळ रस्ता शोधायचा. कळालं का तुम्हाला? हा, मग हे सांगायची गरज नसावी असलं. बरोबर आहे का? ठीक आहे.